नमो नमः. आज आपण इयत्ता 8वीचा 8.2 कुत्र अस्ति हा टॉपिक बघणार आहोत. बघा 8.1 मध्ये आपण बघितलं होतं संबंधवाचक, बरोबर. त्यामध्ये संबंधांबद्दल बोलायचं असेल तर कसं बोलावं लागतं, त्यासाठी षष्ठी विभक्ती कशी वापरतात हे सगळं बघितलं होतं, किंवा त्याच्यासाठी षष्ठी विभक्ती वापरावी लागते, पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग वाईज ते बघितलं होतं. हा टॉपिक जो आहे कुत्र अस्ति, यामध्ये काय आहे, कुत्र म्हणजे कुठे, अस्ति म्हणजे आहे, कुठे आहे, हा टॉपिक आपण बघणार आहोत. तर बघा कुठे आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काहीतरी विचारलं जातं हे कुठे ते कुठे, तर आपण ते ह्या जागेवर ठेवलंय, इथे ठेवलंय, तिथे ठेवलंय असं सांगतो. म्हणजेच काय, आपण स्पेसिफिक एखादी जागा सांगत असतो. टेबलवर ठेवलंय किंवा टेबलवर आहे, कधी कधी झाडावर आहे, किंवा काही गोष्टी घरावर असतील तर घरावर आहे, असं जिथे कुठे काय काय असेल त्याप्रमाणे आपण जागेनुसार सांगत असतो. मग ज्यावेळेस आपल्याला एखाद्या जागेबद्दल सांगायचं असतं त्या ठिकाणी आपल्याला सप्तमी विभक्तीचा वापर करायचा असतो, बरोबर. तुम्ही म्हणाल आमच्या टेक्स्टबुकमध्ये आम्हाला कुठेही विभक्ती शब्द दिसत नाही अजून, आणि मग तुम्ही कसं काय विभक्ती विभक्ती म्हणताय. तर सप्तमी विभक्ती काय आहे यासाठी मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये एक चार्ट दाखवणार आहे. त्या चार्टवरून तुम्हाला लक्षात येईल विभक्ती काय आहेत. ज्यांना माहीत नाही त्यांना विभक्तीचा चार्ट बघितल्यावर लक्षात येईल, जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण आहे, पुढे आहे तो जरा. तोच चार्ट मी तुम्हाला इथे देणार आहे, पण त्यापूर्वी सप्तमी विभक्ती कशी वापरता हे बघा. मग तुम्हाला मी तो चार्ट दाखवते. बघा वृक्ष आहे आणि ह्या वृक्षावरती तुम्हाला जे रेड डॉट्स दिसत आहे ते फळं आहेत, बरोबर. प्रश्न काय विचारलाय, फलम कुत्र अस्ति, फळ कुठे आहे असा प्रश्न विचारलाय. तर अर्थातच फळ कुठे, झाडावर आहे, झाडाच्या खाली तर दिसत नाही, म्हणजेच फळं झाडावरती आहेत. मग तुम्हाला मगाशीच सांगितलं की जिथे कुठे आहे आपल्याला सांगायचं आहे त्या शब्दाची सप्तमी विभक्ती करावी लागते. तर सप्तमी विभक्ती करण्यासाठी आपल्याला पुल्लिंग शब्द आणि नपुंसकलिंग शब्द जर असतील तर त्यांना ए ची मात्रा लागते, जसं की वृक्ष वृक्षे, ठीक आहे. वृक्ष वृक्षे झालेलं आहे. वेगवेगळ्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर होतील. बघा फलम वृक्षे अस्ति, कुत्र विचारलंय म्हणून आपण सप्तमी विभक्तीमध्ये उत्तर दिलंय की फळ वृक्षावरती आहे. काही मुलं इथे फलम वृक्षम अस्ति असं पण लिहितात, ते चुकीचं होतं. फळ वृक्षावर आहे असं आपल्याला म्हणायचंय, म्हणून आपल्याला ती जागा सांगण्यासाठी सप्तमी विभक्तीच वापरावी लागेल, तरच तुमचं सेंटेन्स बरोबर असणार आहे. म्हणून उत्तर आहे फलम वृक्षे अस्ति. पुढे बघा सेकंड आहे कुपी कुत्र अस्ति. कुपी म्हणजे ही बॉटल जी आहे ना, त्याला कुपी म्हटलं जातं. कुपी कुठे आहे, बॉटल कुठे आहे, तर अर्थातच बॅगमध्ये आहे, बरोबर. बॅगमध्ये आहे, बॅगला म्हटलं जातं स्युत. काय म्हटलं जातं, स्युत. त्या स्युत शब्दाची सप्तमी विभक्ती, स्युत शब्द जो आहे तो त्याची सप्तमी विभक्ती होते स्युते. कुपी स्युते अस्ति. मी मगाशीच सांगितलं की ए ची मात्रा लागत असते पुल्लिंग आणि नपुंसकलिंग शब्दांसाठी, ठीक आहे. चंद्र कुत्र, चंद्र कुठे आहे, तर चंद्र नक्कीच आकाशात आहे, म्हणून चंद्रः गगने. चंद्रः गगनम लिहू शकत नाही आपण, सप्तमी विभक्ती करायची म्हणून ए ची मात्रा आली, चंद्रः गगने. आता इथे बघा मीनाहा कुत्र तरंती. मीनाहा म्हणजे मासे, पण ते खूप सारे आहेत, बहुवचन आहे म्हणून त्यांनी मीनाहा म्हटलंय, बरोबर. आणि बहुवचन क्रियापद आहे म्हणून बहुवचन मीनाहा हे कर्ता आहे, क्रिया करणारा कर्ता, म्हणून त्याचं क्रियापद जे आहे ते सुद्धा बहुवचनात गेलेलं आहे. मीनाहा तरंती, मीनाहा बहुवचन म्हणून तरंती पण बहुवचन. इथे मीना असतं तर इथे तरती आलं असतं, एक मासा असतं तर, पण मासे जास्त आहे म्हणून बहुवचन बहुवचन आलेलं आहे. तर मासे कुठे आहे, कुठे पोहताय, तर पाण्यामध्ये, जलामध्ये, बरोबर. या ठिकाणी पोहताय म्हणून जले तरंती, मीना जले तरंती. जास्त करून सप्तमी विभक्ती ही काही मध्ये सांगायचं असेल किंवा कशाच्या वर सांगायचं असेल असं जर असेल तर त्याच्यासाठी वापरली जाते. पण तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल की सप्तमी विभक्ती ही जागेसाठी वापरली जाते. कधी कधी म्हणजे तुम्ही लिहून घ्या हे शब्द पाहिजे तर, की मध्ये आणि वर, ठीक आहे. या दोन शब्दांसाठी जास्त करून सप्तमी विभक्ती वापरली जाते आणि जागेसाठी. अर्थातच घरावर म्हणजेच जागाच झाली ती, घरामध्ये हे पण जागाच झाली म्हटल्याप्रमाणे, की वर आणि मध्ये या दोन शब्दांसाठी वापरली जाते, बरोबर. पुढे बघा त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिलेली, याच्यातून आपल्याला अजून गोष्टी क्लिअर होतील की सप्तमी विभक्तीचा वापर कसा करावा लागतो. शिक्षकः शब्दम वदती, शिक्षक शब्द बोलतील, आणि पुढे म्हटलेलं आहे त्यांनी छात्राः शब्दरूपम वदंती. छात्रा काय करतील, विद्यार्थी काय करतील, त्याचं शब्दरूप बोलतील. जसं की शिक्षक म्हणाले वर्गः, तर स्टुडंट म्हणतील वर्गे. तुम्ही सप्तमी विभक्तीमध्ये कन्वर्ट करायचे. आता इथे बघा हस्तः, सप्तमी विभक्ती झाली हसते, ए ची मात्रा फक्त वरती ऍड होईल, हसते, इथे ए ची मात्रा ऍड होईल.
जसं की वृक्षेला झालंय, बरोबर. इथे बघा फलकः, विसर्ग निघून जाईल फलके, इथे पण विसर्ग निघून जाईल हस्ते. मार्गः, मार्गे, वर्गे जसा झालाय तसाच मार्गे. पर्वतः, पर्वते, सगळीकडे विसर्ग निघून जाणार आहेत बरं का. आसन्दः, आसन्दे. घटः, घटे. कर्णः, कर्णे. विद्यालयः, विद्यालय. अशा पद्धतीने. पुढे काय म्हटलंय त्यांनी, शिक्षकः शब्दं वदति, छात्रा शब्दरूपं वदन्ति. सेम क्वेश्चन आहे, पण इथे त्यांनी म्हटलंय गृहम, गृहे. ठीक आहे, इथे म्हटलं तर वर्गः, इथे विसर्ग येत होता, इथे गृहम झालेले, हलंत म आलाय, म्हणजेच अर्थातच आपल्याला कळतंय हे नपुंसकलिंग शब्द आहे, अर्धा म आलाय म्हणजे. पण पुल्लिंग असो किंवा नपुंसकलिंग शब्द असो, त्यांच्या विभक्तीमध्ये सेम बदल होत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला पुल्लिंग शब्द आणि नपुंसकलिंग शब्दांच्या भेदामध्ये जास्त डिफरन्स काही करायचा नसतो. जसं की पात्रम, पात्रे, जसा हलंत म निघून गेला आणि हे वरती मात्रा लागली एची, तसं इथला पण म निघून जाईल आणि पात्रे होईल. द्वारम मध्ये द्वारे. मुखे, पुष्पे, पुष्पमसाठी पुष्पे. फलमसाठी फले. शाकमसाठी शाके. पुस्तकमसाठी पुस्तके. पानकमसाठी पानके. दुग्धमसाठी दुग्धे आणि उद्यानमसाठी उद्याने. आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला तो चार्ट दाखवते. तर बघा विभक्तींचा चार्ट हा आहे आणि ह्या विभक्तीच्या चार्टमध्ये तुम्हाला इथे प्रथमापासून सप्तमीपर्यंत आणि संबोधन एवढ्या विभक्ती दिलेल्या आहेत, बरोबर. हा पुल्लिंगचा चार्ट आहे, अकारांत पुल्लिंग चार्ट आहे. त्यांनी देवाचा चार्ट देऊन देव शब्दाचा चार्ट वापरलेला आहे. या शब्दाप्रमाणेच बाकी सगळे पुल्लिंग शब्द चालणार आहे. आणि खाली वनम ह्या एका शब्दाचं एक्झाम्पल देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की नपुंसकलिंग शब्द कसे चालतात. हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये भाषासूत्र 1 मध्ये तुम्हाला सापडेल. तुम्ही इंडेक्समध्ये बघा भाषासूत्र 1 कुठे आहे आणि तुम्हाला हे सगळे चार्ट्स सापडून जातील. तर बघा सप्तमी विभक्ती आपण शिकतोय, हे बघा ही विभक्ती शिकतोय आपण. म्हणून सप्तमी विभक्ती एकवचन काय झालं, देवे. मूळ शब्द आपला आहे देव, त्याचा एकवचन झाला देवे. इथे पण वने, मूळ शब्द काय आपला वनम आहे, हे बघा हा वनम मूळ शब्द आहे, त्याची वने झालेला आहे. हे झालं पुल्लिंग आणि नपुंसकलिंगसाठी. आपण आज फक्त ही विभक्ती बघणार आहोत, सप्तमी विभक्ती. त्याच्यामध्ये एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असतं. तर आपण सध्या एकवचनच बघतोय. इथे पण हेच सप्तमी विभक्ती, एकवचन, द्विवचन, बहुवचन, पुल्लिंग, नपुंसकलिंग. याच्या पुढे जे आहे ते स्त्रीलिंगचा चार्ट आहे. त्या स्त्रीलिंगच्या चार्टमध्ये बघा इथेही आपण सप्तमी विभक्तीच बघणार आहोत. त्याच्यामध्ये मालायाम, स्त्रीलिंगसाठी काय लागलंय, याम लागलेला आहे. तुम्हाला हे सगळं फक्त आत्ता समजून घ्यायचं आहे, नंतर तुम्हाला गोष्टी आपोआपच क्लिअर होतील. बघा आत्ता आपण जो पहिली स्लाइड बघितली आपण, त्याच्यामध्ये आपल्याला कळलं की पुल्लिंग आणि नपुंसकलिंग शब्दांबद्दल आपण बघितलं होतं. यापुढे जे आपण बघणार आहोत हे चार्ट तुम्हाला समजण्यासाठी मी इथे दिलेले होते. माला हा आकारांत आहे, अर्थातच स्त्रीलिंग आहे. या स्त्रीलिंग शब्दाला आता इतक्या वेळ पुल्लिंग आणि नपुंसकलिंगसाठी ए लागत होतं, बरोबर. गृहे, पुस्तके, जले अशा पद्धतीने, वृक्षे अशा पद्धतीने बदल होत होते. परंतु स्त्रीलिंग शब्दामध्ये असं नाही होणार आहे की माले वगैरे. सप्तमी विभक्तीमध्ये काय होणार आहे तर याम लागणार आहे, माला शब्दा प्लस याम लागणार आहे, माला याम. तर अशा पद्धतीने आपल्याला स्त्रीलिंगमध्ये बदल करायचा आहे. बघा आपण 8.22 हा जो तुमच्या टेक्स्टबुकमधला पॉईंट आहे त्याच्याकडे जाणार आहोत. प्रश्न काय आहे, मौक्तिकानी कुत्र. मौक्तिकानी म्हणजे मोती. मोती जे आहे ते कुठे आहे तर कुठे आहे, अर्थातच माळ आहे ना, त्या मालामध्ये आहे. माला म्हणजे माळ. तर मग माला शब्दाची सप्तमी विभक्ती काय झाली तर मालायाम. मग अशीच आपण चार्टमध्ये बघितलं, याम शब्द फक्त ऍड होणार आहे. पुढे बघा लेखनी कुत्र. काय विचारलं इथे, लेखनी कुत्र. लेखनी कुठे आहे तर लेखनी पेटिकायाम, पेटीमध्ये आहे. ही पेटी आहे आणि त्याच्यामध्ये लेखनी आहे. लेखनी म्हणजे पेन, ती पेटीमध्ये आहे. म्हणून पेटिका शब्दाची सप्तमी विभक्ती झालेली पेटिका याम. बघा इथपर्यंत पेटिका शब्द आहे आणि त्याच्या पुढे याम लागलेला आहे, म्हणून पेटिका याम सप्तमी विभक्ती झाली. नौका कुत्र वहती. नाव जी आहे ती कुठे वाहत आहे तर नाव नदीमध्ये वाहत आहे, बरोबर. म्हणून नौका नद्याम वहती. आता तुम्ही म्हणाल इथे याम दिसतोय, इथे नद्यायाम असं का बरं नाही झालं तर नदी शब्द इकारांत स्त्रीलिंग आहे. इथे माला, पेटिका हे आकारांत होतं, म्हणून नदीसाठी इकारांत असल्यामुळे नदीचा ई निघून गेला. नदीचा ई निघून गेल्यावर राहिला नद शब्द. तुम्ही वर्णविग्रह शिकलेला आहात. नदीचा ई निघून गेला तर काय राहतो, नद राहतो, बरोबर. नद प्लस याम, द अर्धा राहील, बरोबर. नद प्लस याम नद्याम शब्द तयार होतो आणि तो जो म होता तो अनुस्वारामध्ये वरती गेला.
ठीक आहे. तुम्ही हलंत म लिहिला तरी चालेल, पण खरं तर पुढे जर व्यंजन असेल, या शब्दानंतर लगेच व्यंजन आहे, व व्यंजन आहे, म्हणून तिथे हलंत म नाही लिहिता त्यांनी अनुस्वार दिलेला आहे. ठीक आहे. तुम्ही लगेच कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला इकारांत नाही समजलं तरी इट्स ओके. तुम्हाला आत्तापर्यंत आकारांत जरी समजले स्त्रीलिंगसाठी तरी खूप आहे. हे 2 एक्झाम्पल तुम्हाला थोडे कन्फ्युजिंग वाटतील कारण तुम्हाला याम याम तर कळलं असेल, पण इथे का बरं दिसत नाही असं वाटेल. इथे एवढंच झालेलं आहे. जर तुम्हाला लिहून बघता आलं तर बघा, नद प्लस याम, द अर्धा आहे, तो अर्ध्या द ला य जॉईंट झाला, नद्या शब्द तयार झाला आणि म अनुस्वारामध्ये परिवर्तित झालेला आहे. पुढे बघा, जलम कुत्र असती. तर जल कुठे आहे, तर ही बकेटमध्ये आहे. बकेटला म्हटलं जातं द्रोणी. द्रोणी शब्द सुद्धा इकारांत आहे, म्हणून द्रोणी प्लस याम, द्रोणी शब्दाचा ई निघून गेला, अर्धा न बाकी राहिला, द्रोण अर्धा न बाकी राहिला, त्याच्यामध्ये य ॲड झाला. बघा, हा य इथपर्यंत शब्द राहिला होता. द्रोणी शब्दाचा ई निघून गेल्यावरती द्रोण असा अर्धा शब्द राहिला होता, त्याच्यामध्ये याम शब्द ॲड झालेला आहे. जलम द्रोण्याम असती. ठीक आहे. आता त्यांनी इथे ॲक्टिव्हिटी दिलेली, गेम दिलाय तुम्हाला. सेम आपण मगाशी बघितल्याप्रमाणे शिक्षक शब्द बोलतील आणि छात्र त्याचं शब्दरूप सांगतील. जसं शाटिका, शाटिका याम आकारांत आहे बघा, म्हणून याम लागलं. शाटिका, शाटिका याम साडी. ठीक आहे. मापिका, मापिकायाम, नासिका, नासिकायाम, नलिका, नलिकायाम, पाठशाला, पाठशालायाम, मार्गिका, मार्गिकायाम, मंजुषा, मंजुषायाम, शर्करा, शर्करायाम, वाटिका, वाटिकायाम, दोला, दोलायाम. अशा पद्धतीने. ठीक आहे. पुढची कृती काय आहे बघा, इथे म्हटले सेम क्वेश्चन विचारलेला आहे आणि म्हटले नदी, नद्याम. आता तुम्हाला हे 2 एक्झाम्पल सांगितले ना, हे 2 एक्झाम्पल आकारांतचे आहे आणि हे 2 एक्झाम्पल इकारांतचे आहे स्त्रीलिंगीच. ठीक आहे. नदीचं झालं नद्याम, कर्तरीचं झालं कर्तर्याम, कर्तरीचा ई निघून गेला, कर्तर शब्द राहिला, त्याच्यामध्ये याम ॲड झाला, कर्तर्याम. मार्जनी, मार्जन्याम, लेखनी, लेखन्याम, लेखनी न अर्धा राहील, त्याच्यामध्ये याम ॲड होईल, लेखन्याम. पुनःपुरन्याम, घट्ट्याम, कुप्प्याम. अशा पद्धतीने इथे इकारांतचे शब्द तयार होणार आहे. अजून आपल्याला शब्द बघितले तर लक्षात येईल. हे तुम्हाला इकारांतचे शब्द अजून एक्सरसाइजमध्ये पण येणार आहे, त्यामध्ये पण तुम्हाला एक्सप्लेन होईलच. बघा, भाषाभ्यास दिलेला आहे त्यांनी. अर्थपूर्णानी वाक्यानी रचयत, आणि तुम्हाला सांगितले अर्थपूर्ण वाक्य रचा म्हणजे क्रिएट करा. काय दिलेले इथे शब्द दिलेले, इथे शब्द दिले असती नास्ती सांगितलेले. तर काय, पर्वत. तुम्हाला मॅच द पेअर पण करायचं आहे त्याच्यासोबत. सॉरी, ह्या 3 शब्दांच्या मॅच द पेअर्स नाहीये, या 3 शब्दांच्या वरून सेंटेन्स क्रिएट करायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड. बघा, पर्वत, मंदिरम, असती किंवा नास्ती. मग काय, पर्वतावर ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला याला विभक्ती अप्लाय करायची आहे, आणि हे शब्द विदाऊट ब्रॅकेट दिले म्हणजे ते तुम्हाला तसेच लिहायचे आहे. तर पर्वत मंदिरम असती म्हणजेच काय, पर्वतावर मंदिर आहे. तर पर्वतावर म्हणजे जागा सांगितली आहे, म्हणून पर्वत शब्दाची सप्तमी विभक्ती काय होईल, पर्वत शब्द अकारांत पुल्लिंग आहे, पर्वते. बरोबर. पर्वते मंदिरम असती किंवा पर्वते मंदिरम नास्ती, तुम्ही काहीही लिहू शकता, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. असती लिहा किंवा नास्ती लिहा. मी ऑब्लिक करून दिलेले जेणेकरून तुम्हाला वाटलं तर असती लिहा, वाटलं तर नास्ती लिहा. ठीक आहे. आता बघा, दुग्ध शर्करा असती किंवा नास्ती. दुधामध्ये साखर आहे. आता बघा, इथे मध्ये आलाय, इथे वर आला होता, इथे मध्ये आलाय. तुम्हाला मगाशीच सांगितलं मी, वर किंवा मध्ये या 2 शब्दांसाठी सप्तमी विभक्ती वापरली जाते. तर दुग्ध जो शब्द आहे, ह्या शब्दासाठी या शब्दाला सप्तमी विभक्ती अप्लाय करायची की दुधामध्ये साखर आहे किंवा दुधामध्ये साखर नाहीये, काही म्हणू शकता तुम्ही. असती म्हणजे आहे, नास्ती म्हणजे नाहीये. तर दुधामध्ये म्हणून दुध शब्दाची सप्तमी विभक्ती काय, दुग्धे, एची मात्रा ॲड होईल. दुग्धे शर्करा असती, दुग्धामध्ये साखर आहे, शर्करा म्हणजे साखर, किंवा दुग्धे शर्करा नास्ती, काही लिहू शकता तुम्ही. लेखनी इकारांत दिलेला आहे. लेखनी मसी असती किंवा नास्ती. मसी म्हणजे शाई, इंक, आणि लेखनी म्हणजे पेन. पेनामध्ये शाई आहे किंवा नाहीये. ठीक आहे. तर इथे पण मध्ये आलेला आहे. ठीक आहे. तर लेखनी शब्दाच्या सप्तमी विभक्ती झाली, याम लागणार आहे म्हणून लेखन्याम. बघा, नचा ई निघून गेला, इकारांत शब्द आहे, ई निघून गेला, लेखन अर्धा शब्द राहिला आणि त्याला
अर्ध्या न ला याम ॲड झाला, लेखन्याम मसी असती, म्हणजे लेखणीमध्ये शाई आहे किंवा लेखणीमध्ये शाई नाहीये. मसी म्हणजे इंक, लेखणी म्हणजे पेन. वाटिका म्हणजे बगीचा, ठीक आहे. दोला असती किंवा नसते, दोला म्हणजे चोपाळा, झुला, ठीक आहे. वाटिका शब्दाला स्त्रीलिंग तुम्हाला माहिती आहे, याम लावायचं, इझी आहे. वाटिका याम दोला असती, म्हणजे उद्यानामध्ये किंवा गार्डनमध्ये झोका आहे किंवा नाही, काही लिहू शकता. पुस्तक गीतम असती किंवा नसती, म्हणजे पुस्तकामध्ये गीत आहे, तर पुस्तके येणार. पुस्तके गीतम असती, पुस्तक शब्द अकारांत आहे म्हणून, ठीक आहे. हा तर प्रश्न पहिला. आणि प्रश्न दुसरा बघा, जलम दिलेला आहे आणि याच्या भोवती तुम्हाला एक जालरेखा चित्र दिलेलं आहे आणि विचारलंय जलम कुत्र असती ती लिखत, जल कुठे आहे हे लिहायचं आहे, बरोबर. ह्या सगळे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहे. कुपी म्हणजे बॉटल, कलश म्हणजे एखादा घडा, नदी तर तुम्हाला माहितीच आहे, समुद्र म्हणजे माहितीच आहे, गंगा नदीचं नाव आहे, सरोवर म्हणजे तालाब, ठीक आहे. तालाब किंवा एखादं तळं वगैरे टाईप म्हणतो, मोठं तळं, त्याला सरोवर म्हटलं जातं. बघा, कुप्याम जलम असती. आता कुपी शब्द, पाणी कुठे आहे, कुपीमध्ये आहे समजा सांगायचंय, तर मध्ये कुपीमध्ये कोणती जागा आहे ती पाण्यासाठी, कुपी म्हणजे बॉटल आहे पाण्याची जागा. मग या कुपी शब्दाची सप्तमी विभक्ती काय झाली, कुप्याम. कुपी शब्दाचा ई निघून गेला, खूप अर्धा राहिला, त्याच्यामध्ये याम ॲड झाला, कुप्याम. कुप्याम जलम असती, बॉटलमध्ये पाणी आहे. पुढे आहे कलशः, कलशचा विसर्ग निघून जाणार, अकारांत पुल्लिंग आहे, त्याच्यावरती एची मात्रा लागणार, सप्तमी विभक्ती म्हणजे कलशामध्ये पाणी आहे, कलशे जलम असती. नदी सेम, नद्याम होणार, नद्याम जलम असती. समुद्रे जलम असती. गंगा आकारांत स्त्रीलिंग आहे, गंगायाम जलम असती. गंगायाम असं पण लिहू शकता, असं पण लिहू शकता, जलम असती. आणि सरोवरे, सरोवरे आकारांत पुल्लिंग आहे, विसर्ग निघून जाईल आणि एची मात्रा ॲड होईल, सरोवरे जलम असती, ठीक आहे. सोपा टॉपिक आहे. यामध्ये आपण बघितलं पुल्लिंग आणि नपुंसकलिंग शब्दांसाठी सप्तमी विभक्ती करायची असेल तर एची मात्रा लागते, ज्या पद्धतीने कलशे, समुद्रे, सरोवरे हे शब्द जे होते हे पुल्लिंगचे होते, बरोबर. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बदल झालेला आहे. आणि जे शब्द स्त्रीलिंग असतील त्यांच्यामध्ये याम लागतो, जसे की कुप्याम, नद्याम, गंगायाम, अशा पद्धतीने चेंजेस होता. एवढाच इझी टॉपिक होता हा. तुम्हाला त्यासाठी मी तुम्हाला जे चार्ट सांगितले, हे चार्ट तुम्हाला हे 8.7 पर्यंत डेली कंटिन्यू तुम्हाला ते चार्ट लागणार आहे. त्या चार्टमधलीच एक एक विभक्ती आपण बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण 6वी विभक्ती बघितली मागच्या व्हिडिओमध्ये, जे संबंधवाचक होतं त्यामध्ये, आणि ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्तमी विभक्ती बघितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया सहाय्यका या टॉपिकसाठी, ज्याच्यामध्ये आपण तृतीय विभक्ती शिकणार आहोत, ठीक आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. हे सगळे टॉपिक ज्यावेळेस कंप्लीट होतील त्यावेळेस तुम्हाला हे जे चार्ट आहे ते लर्न करण्यासाठी मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक देणार आहे, ज्यावेळेस हे सगळे टॉपिक कंप्लीट होतील त्यावेळेस, ठीक आहे. धन्यवाद.